शिवसेना पक्ष कार्यालय ते नाशिक महानगरपालिकेचं मनपा कार्यालय इथपर्यंत हा मोर्चा काढत या प्रश्नाकडे ठाकरे सेनेनं लक्ष वेधलंय। गेल्या काही दिवसांमध्ये काही महिन्यांमध्ये अनेक नाशिककरांचा या खड्ड्यातील अपघातामुळे बळी गेला होता। संपूर्ण नाशिकभर सगळ्या रस्त्यांची चाळण झाली आहे। विविध कामांच्यासाठी म्हणून सगळ्या नाशिकभर जे रस्ते उकरले गेले त्या कामाला वेळ लागतोय आणि त्यातून निर्माण होणाऱ्या अपघातामध्ये नाशिककरांचा बळी जातोय। याच प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी आणि प्रशासनाला जाब विचारण्यासाठी ठाकरे सेना आक्रमक होत रस्त्यावर उतरली आहे। नगरपालिका प्रशासनाला गटनेते नगरसेवक यांनी निवेदन दिली। त्यांच्यासोबत आम्ही सर्व पक्षाचे पदाधिकारी गेलो। 9 जुलै 24 जुलै साक्षरी मोहीम घेतली। वेळोवेळी सांगून सुद्धा या प्रशासनाला जाग आली नाही। म्हणून जेव्हा सुद्धा आम्ही सांगितलं की जर तुम्ही व्यवस्थित कामं केली नाही तर पुढच्या वेळेस जन आक्रोश मोर्चा होईल। आज हा आक्रोश मोर्चा सुरू झालेला आहे। मी सिग्नलवरती जेवढे आपले पदाधिकारी आहेत जेवढे नागरिक त्यांना विनंती करू की आपण इकडे मंचाकडे गाडीकडे यावं। थोड्याच वेळात राऊत साहेबांनी त्यांचे संबोधित करतील। म्हणून याचा एक भाग आपण सगळीकडे जमलेला आहात। मी सिग्नलवरती आपले पदाधिकारी पुढे या रस्त्यावर सुद्धा या। आणि आज हे नागरिकांनी पक्षाचे लोक रस्त्यावरती उतरले आहेत आणि यांना जाग आणण्यासाठी 35,000 कोटीचा हा प्रोजेक्ट यांनी कुंभमेळ्यासाठी केला, पण खर्च व्यवस्थित केलेला दिसत नाही। प्रचंड भ्रष्टाचार या कामाकडे झालेला आहे। नाशिककर त्रस्त झाले आहेत, वैतागलेला आहे आणि म्हणून आज ही नाशिककर जनता येत आहे। सचिन 2 मिनिटं शांत राहा। सर्व नागरिकांनी पुढे यावं। डाव्या बाजूला जो रस्ता आहे तिकडे त्या बाजूने यावं आणि पुढच्या काळामध्ये जर यांना जाग आली नाही तर महापौरांच्या घरासमोर, उपमहापौरांच्या घरासमोर, स्थायी समिती सभापतीच्या घरासमोर आणि भाजप आणि शिंदे गटाचे जे नगरसेवक यांच्या घरासमोर राऊत साहेब आम्ही आंदोलन करू। मी याच्यानंतर आदरणीय गटनेते तात्या यांना सांगतो की आपण 2 शब्द व्यक्त करावेत। केशवजी तात्या